बच्चू कडू हे सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झालेले आहेत। बच्चू कडू यांच्यासह शेतकरी नेते देखील उपस्थित आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यासाठी ते तिथे पोहोचलेत। शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सोबत बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी चर्चा करणार आहेत। राजू शेट्टी, रविकांत तुपकर, महादेव जानकर आणि अजित नवले देखील सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झालेले आहेत। दरम्यान बच्चू कडू यांच्यासोबत बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आज बच्चू कडू सोबतच महादेव जानकर, राजू शेट्टी यांची चर्चा होणार आहे। शेतकरी आंदोलनासाठी त्यांनी जी हाक दिलेली आहे सरकारला, आतापर्यंत त्यांनी अल्टिमेटम दिली तरी सुद्धा तोडगा काय निघत नाही। त्यामुळे आता त्यांना थेट मुंबईत यावं लागलंय आणि मुंबईत त्यांची आज चर्चा पार पडणार आहे। त्या बैठकीतून तुम्हाला नक्की काय अपेक्षित? आम्ही सकारात्मक आहोत बैठकीच्या बाबतीत। मोर्चा मी एकट्याने केला नाही, आम्ही सगळ्यांनी केलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं मीटिंग होईल। मी अतिशय सकारात्मक आहे आणि बावनकुळे साहेबांना हे सांगितल्यावरच आम्ही बैठकीला तयार झालो का टायमिंग ठरेल हे म्हटल्यावर आम्ही इथं आलेलो आहोत। तो विश्वासघात होणार नाही याला आम्हाला खात्री आहे। आणि दुसरी गोष्ट का कर्जमाफीबाबत हा काही श्रेयवाद नाही, हे राजकारण नाही आहे, ही वेदनेची लढाई आहे आणि वेदनेमध्ये मला वाटतं अख्खं श्रेय सरकारनं घ्यावं। एक चांगली वेळ त्यांच्यावर आहे, ते घेऊन तशी घोषणा करावी। आमचं म्हणणं काय, साधं सिंपल गोष्ट आहे, गरीब शेतकरी आला पाहिजे, तो सुटला नाही पाहिजे। एकही गरीब शेतकरी सुट्ट्या कामाने आणि तो घेताना तो सरसकट आला पाहिजे। मग त्याच्यात माझ्यासारखा बच्चू कडू शेतकरी असेल, मला 70,000 रुपये मानधन भेटतं, तर मला नको घेऊ। अजितदादाला द्यायची गरज नाही, मोठ्या व्यापाऱ्याला द्यायची गरज नाही। जो शेती फक्त इन्कम टॅक्ससाठी लपवासाठी करतं त्या शेतकऱ्याला काढलं पाहिजे। जो व्यापारी आहे, कर्मचारी, अधिकारी आहे मोठा, आता पेन्शन भेटतात, एस टी महामंडळातल्या कर्मचाऱ्याला पेन्शन भेटतं, पण ते 5,000च भेटतं, त्याला दिलं पाहिजे आपण। तर हे काही मोठी गोष्ट नाही आहे। मला असं वाटतं का आखरी का आहे का काही गोष्टी तुम्ही सांगा, फार जास्त रेटल्या, फार जास्त अतिरेक झाला तर नेपाळ व्हायला वेळ नाही लागत। लक्षात घ्या, कुठल्याही सरकारनं याचं भान ठेवलं पाहिजे। अतिरेक जो आहे तो अधिक जास्त होऊ नये। माझं म्हणणं असं आहे का सरकार अतिरेक करत आहे का, तर आता आम्ही सध्या नाही म्हणू, पण ते आम्हाला नक्षलवाद जर ठरवत असेल तर तो अतिरेक होईल। मग अतिरेकाची ठिणगी ही कायद्याच्या बाहेर जाऊन भाषा करत असते। बच्चू कडू, राजू शेट्टी जे आले त्यांना नक्की आज आश्वासन दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेशसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।